ठाण्याच्या जागेसाठी नरेश म्हस्के यांचं नाव निश्चित असल्याची माहिती समोर येते। आज मुख्यमंत्री शिंदे हे घोषणा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। दाट शक्यता आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाणे, नाशिक, पालघर इथला तिढा आज सुटेल असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। आणि काही वेळामध्ये शिंदेंची पत्रकार परिषद सुद्धा आहे आणि त्याच वेळेला नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाण्याच्या जागेसाठी नरेश म्हस्के यांचं नाव निश्चित असल्याची माहिती समोर येते। तर माजी महापौर राहिलेले नरेश म्हस्के यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळणार असं दिसतंय आणि त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यास आता ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे राजन विचारे असतील ठाकरेंच्या शिवसेनेचे, तर त्यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। त्यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय आणि आज मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या नावाची घोषणा करतील अशी माहिती सुद्धा समोर येते। तर नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारीची दाट शक्यता वर्तवली जाते आणि त्यांचं नाव हे निश्चित झाल्याची माहिती ही समोर येते। फक्त आता बाकी आहे ती घोषणा, त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री शिंदे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये करणार अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे आता अधिकृत घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान ही घोषणा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतो। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे। नरेश म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते, वारंवार ते शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडत राहिलेले आहेत। असे नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाण्याच्या जागेसाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि ठाण्याची जागा यामुळेच आता या सगळ्या माहितीमुळे ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचं दिसतंय। शिंदेंना ही जागा आपल्याकडे राखण्यात यश आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आणि नरेश म्हस्केंना या ठिकाणावरून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? ठाण्यामधून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि यानंतर आता ठाण्याचं चित्र स्पष्ट झाल्याचं दिसतंय लोकसभेसाठी। निश्चितच ठाण्यातून शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून नरेश म्हस्के यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, अनेक दिग्गज नेते यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। मात्र नरेश म्हस्के यांच्या नावावर त्यांच्या गळ्यामध्ये ती उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे। मात्र मोठी संधी ही पक्षाकडून त्यांना देण्यात आलेली आहे। ठाणे हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे हे शिवसेनेकडेच राहिलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिंकून आणण्यासाठी, ठाण्याची जी जागा आहे ती मिळवण्यासाठी फार मोठा कष्ट करावे लागणार। प्रतिष्ठेची निवडणूक होणार, प्रतिष्ठेची जागा ही आहे, कारण या ठिकाणी ठाकरे गटाकडून राजन विचारे हे उमेदवार असणार आहेत। तर श्रीकांत शिंदे यांचं कल्याणमधून सुद्धा नाव निश्चित झालेलं आहे। त्यांच्या यापूर्वीच घोषणा झाली होती, मात्र आज अधिकृत नावाची घोषणा ही करण्यात आलेली आहे। नरेश म्हस्के हे आपण जर पाहिलं तर सर्वाधिक नाव चर्चेत होतं ते ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी। ठाण्यातून ते माजी महापौर राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी ठाण्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा, त्यांचा होल्ड हा ठाण्यामध्ये आहे। चांगली कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत। मात्र अल्पावधीचा वेळ हा त्यांना मिळालेला, कारण अनेक दिवसांपासून ही नावं चर्चे होते। काही दिवसांचा अवधी आता हा खरं तर निवडणूक मतदानाला उरलेला आहे। त्यामुळे खरं तर त्यांच्याकडे एकूण 17 ते 18 दिवस प्रचारासाठी उरलेले आहेत। या 17 ते 18 दिवसांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे ते त्यांना पिंजून काढावी लागणार आहे। तशा प्रकारे त्यांना जनतेपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचावं लागणार आहे, तरच कुठेतरी ठाण्याची लोकसभा मतदारसंघ हा जी जागा आहे ती शिवसेना शिंदे गटाला आपल्याकडे मिळवण्यामध्ये यश मिळेल। नाहीतर त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे त्या ठिकाणी विजयी सुद्धा होऊ शकतात। मात्र आता ठाण्यामध्ये चुरशीची लढाई ही दोन्ही म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर उमेदवारांमध्ये होताना पाहायला मिळते। त्यामुळे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील, तसेच उद्धव ठाकरे असतील, यांच्या सभांचा धडाका सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळू शकतो। निश्चितच स्वप्नील, सभांचा धडाका पाहायला मिळू शकतो आणि त्याचबरोबर नरेश म्हस्के कशा पद्धतीने प्रचार करणार तेही बघावं लागेल, कारण या ठिकाणी ठाण्यामध्ये ते आधी महापौर राहिलेले आहेत आणि तिथूनच त्यांना आता लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्या समोर आहेत राजन विचारे ठाकरे गटाचे। त्यामुळे या ठिकाणी एकूणच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असं दिसतंय। तर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा कल्याणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्याविषयीचे काय अपडेट्स आहेत स्वप्नील? नक्कीच श्रीकांत शिंदे यांची सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली। काही दिवसांपूर्वीच आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती। मात्र यानंतर आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांची प्रबळ दावेदारी त्या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये राहील अशा प्रकारचं वातावरण होतं। त्यांनी प्रचार सुद्धा यापूर्वीच सुरू केला होता, मात्र आज त्यांच्या नावाची उमेदवारी ते घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच कल्याणमध्ये सुद्धा आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय। कल्याण असेल, ठाणे असेल, मुंबईमध्ये सुद्धा दक्षिण जागा असेल, दक्षिण मुंबईची जागा असेल,
अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असं एकंदरीत आपल्याला सामना तो पाहायला मिळतोय। कल्याणमध्ये दरेकर हे त्यांच्या विरोधामध्ये आहेत। वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। कल्याणमध्ये कल्याण ग्रामीण असेल किंवा कल्याण शहर असेल यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात आव्हान हे शिवसेनेच्या दरेकर यांच्याकडे सुद्धा असेल आणि तशाच प्रकारे कल्याणच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हे श्रीकांत शिंदे यांचं सुद्धा असणार आहे। कारण त्या ठिकाणचं राजकारण, त्या ठिकाणचे भावनिक राजकारण, प्रश्न असे अनेक गोष्टी आहेत आणि सुद्धा महायुतीमध्ये असलेली नाराजी असेल किंवा ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेली एकी असेल, या सर्व गोष्टींचा कुठेतरी फायदा आणि नुकसान हे दोन्ही पक्षांना होताना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मात्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे तिकडे आता प्रचाराला सुद्धा वेग यायला आता काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्या ठिकाणी सुद्धा आदित्य ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दौरे केलेले आहेत। यानंतर आता श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी स्वतः त्यांचे जे वडील आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी जातील। त्यामुळे एकूणच चुरशीची लढाई ही मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।